आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर आणि आजच्या या अभियानासाठी आणि दुर्गाताईंच्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या नव्या मैत्रिणी आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे या छोट्या विद्यार्थिनी मैत्रिणी. खरं म्हणजे आजचा कार्यक्रमाचा माहोलच असा आहे आता की आपण सगळ्याजणी जरा जास्तच काय झालेलो आहोत, एक्साइट झालेलो आहोत, भावनामय झालेलो आहोत आणि सगळ्यांना अगदी दुर्गाताई आपल्याशाच वाटत असल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की आपण दुर्गाताईच्या बरोबर असायला पाहिजे, फोटो काढायला पाहिजे, जी आठवण कायम आपल्याबरोबर राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात अनैसर्गिक चुकीचं असं काही नाही आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचं भान आपण ठेवायला पाहिजे की आज ज्या कार्यक्रमासाठी आपण आलोय त्या कार्यक्रमातून काय साध्य करायचं आहे ते जर साध्यच झालं नाही तर मला असं वाटतं की मग आपण कार्यक्रमाचा एवढा खटाटोप केला त्या खटाटोपाला काही अर्थ राहणार नाही. म्हणून आता जराशा आपण त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर येऊ. पुन्हा एक वेळा विचार मंचावरच्या सर्व मान्यवर आणि आज दुर्गाताई तांबेंच्या वाढदिवसानिमित्त जय हिंद लोक चळवळीनं आयोजित केलेलं मी एक तारा युवती सक्षमीकरण अभियान या अनुषंगानं प्रमुख पाहुणे म्हणून मला इथं आपण बोलावलं त्याबद्दल सर्वप्रथम जय हिंद लोक चळवळ आणि त्याचे सर्व जे सहकारी आहेत त्यांचे मनापासून आभार मानते. कारण असं आहे आभाराचं की एखादी गोष्ट जेव्हा आपण बोलायला येतो, मनोगत व्यक्त करायला येतो, तेव्हा मला असं वाटतं की मला माझं मनोगत व्यक्त करता येतं. त्याचबरोबर अधिक शहाणं होण्यासाठी, अधिक सक्षम होण्यासाठी, खऱ्या अर्थानं सक्षम होण्यासाठीची ही एक नवी संधी असते आणि ही नवी संधी या जय हिंद चळवळीनं मला दिली आणि म्हणून मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. दुर्गाताईंच्या विषयी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी खरं म्हणजे त्यांचं नातं अधिक माझ्यापेक्षा अधिक घट्ट असताना त्यांनी त्यांच्याविषयीची मतं व्यक्त केलेली आहे. पण मी स्वतः एक चळवळीतली कार्यकर्ती आहे ताई आणि त्यामुळे मी दुर्गाताईंच्याकडे कशी बघते किंवा दुर्गाताई मला कशा दिसतात किंवा कशा आहेत हे मला असं वाटतं की सांगणं जास्त संयुक्तिक आज ठरणार आहे. उत्कर्षताई जसं म्हणाली की वटवृक्षाखाली बऱ्याचदा काय होतं की छोटी जी झाडं आहेत ती वाढतात, त्यांच्यामध्ये क्षमता असतात पण त्या क्षमतांची दखल फारशी घेतली गेली जात नाही किंवा कळत नाही. पण मला मात्र असं जाणवतं दुर्गाताईंच्या बाबतीत चळवळीतली कार्यकर्ती म्हणून सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करते. त्यामुळे मला जाणवलेलं दुर्गाताईंचं वेगळेपण काय आहे तर सातत्यानं असं म्हटलं जातं की स्त्रिया राजकारणात आल्या तर ते काही धडपडानं चालेल असं वाटत नाही असं म्हणणारे आहे. किंबहुना ते क्षेत्र इतरांसाठी जर राखीव राहिलं तर बरेच आहे असा विचार करणारे जास्त संख्येने इथे आहे. पण मला वाटतंय असा विचार करणाऱ्या सगळ्यांना एक अगदी अतिशय चपराक कुणी केलेली असेल, कामानं कृतीनं दाखवून दिलेली असेल तर ती दुर्गाताईंनी दाखवलेली आहे. म्हणजे या लोकांना की स्त्री राजकारणात आली, स्त्री समाजकारणात आली तर किती चांगलं राजकारण आणि किती चांगलं समाजकारण करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला कुणी घालून दिलेलं आहे, दुर्गाताईंनी घालून दिलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरं म्हणजे हे भूषणावं अशी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की दुर्गाताईंच्या विषयी असणारं आपलेपण जे आहे ते आपलेपण जरी असलं तरी त्यातली त्यांच्यातली ही जी बंडखोर स्त्री आहे, खऱ्या अर्थानं सक्षम स्त्री आहे. खरं म्हणजे मी कधी जेव्हापासून दुर्गाताईंना ओळखते तेव्हापासून दुर्गाताई, मी स्वतः किंवा आता उत्कर्षा किंवा जयश्रीताई गेली, आमच्या सगळ्यांमधला मला एक समान धागा जाणवतो. तो समान धागा काय आहे असं मला वाटतंय की ज्या आईबापांच्या पोटी आम्ही जन्म घेतले म्हणजे ज्या वडिलांनी आम्हाला काहीतरी वैचारिक वारसा दिलाय तो वैचारिक वारसा जपायचं ठरवलं तरी मला असं वाटतं की बंडखोरी करावीच लागते आणि ती बंडखोरी करत तो वैचारिक वारसा जपत आम्ही आमच्या परीनं आमच्या क्षेत्रामध्ये काय करत आलेलो आहे, काम करत आलेलो आहे. मला असं वाटतं की हा जो आमच्यातला समान धागा आहे तो धागा आम्हाला सगळ्यांना एकमेकीला वैचारिकदृष्ट्या बांधून ठेवणारा, अधिक घट्ट करणारा, अधिक जवळीक साधणारा असा आहे. आणि म्हणून मला दुर्गाताई स्त्रीचं खऱ्या अर्थानं सक्षम स्त्रीचं एक उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे. खरं म्हणजे सकाळी बोलता बोलता एका वेगळ्या अर्थानं दुर्गाताई म्हणाल्या की मला हे सगळं ना लिहून ठेवावं असं वाटते. त्या त्यांच्या भावनिक नात्याच्या संदर्भात म्हणजे आपली जी स्त्री म्हणून असणारी जवळीक आहे आपल्या भांड्या कुंड्यांची आणि बाकीच्या गोष्टींची त्याविषयी म्हणत होत्या. पण मला मात्र आजच्या या अभियानाच्या निमित्तानं ताई तुम्ही मला प्रमुख पाहुणी म्हणून बोलावले म्हणून मला असं वाटतं की आज प्रमुख पाहुणीचा हक्क घेऊन मला असं सांगावं असं वाटते की तुमची जडणघडण म्हणजे घराण म्हणजे तुमच्या थोरात घराण्यातून दुर्गाताई
तांबेपर्यंतचा तुमचा जो वाटचाल आहे ती वाटचाल सहज सोपी नाही आहे. आज आम्हाला सगळ्यांना सहज सोपी दिसत असेल, पण मला असं वाटतं की त्याच्यात खाच खळगे आलेच होते, त्याच्यात चढउतार होताच, त्याच्यामध्ये तुम्ही बंडखोरी केलेलीच असणार आहे. ती कधी घरातल्यांशी केली आहे, कधी बाहेरच्यांशी केली आहे, कमी अधिक प्रमाणात करावी लागली असेल, पण हे सगळं तुम्ही केलंय. मला असं वाटतं की हे पुस्तक रूपानं जर आलं तर मला असं वाटतं की आज जो मी एक तारा असं अभियान सुरू करतोय, त्या अभियानाचं खऱ्या अर्थानं काय होईल, उद्घाटन पण होईल. आणि मला असं वाटतं की आजच्या दिवशी त्याचं बीजारोपण व्हायला पाहिजे की दुर्गाताईंनी आजपासून त्याचं काय करायला पाहिजे, लिखाण करायला पाहिजे. पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला मी एक तारा या नावाचंच दुर्गाताईंचं काय मिळायला पाहिजे, त्यांच्या जडणघडणीचं पुस्तक आमच्या हातात यायला पाहिजे. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी पुन्हा तुम्ही मला द्यावी, अशी खरं म्हणजे आज इथे मी तुमच्यासमोर मांडणी करते. मला असं वाटतंय की केवळ भाषण करून सक्षमीकरण पोचवता येतं असं नाहीच, पण त्याच्याबरोबर अशी जर पुस्तकं असतील, कारण दुर्गाताई कशा घडत गेल्या हे जर नव्या पिढीला कळायचं असेल, कारण तुम्ही मैत्रिणी आहात, त्यांच्याबरोबर काम करताय म्हणून तुम्हाला दुर्गाताई माहीत आहे, पण येणाऱ्या नव्या पिढीला केवळ त्या नगराध्यक्ष होत्या, लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या, अशा 2 ओळीच्या दुर्गाताई नको आहेत माहिती. त्याच्यापेक्षा अधिक जे आहे, कारण ते घडतानाची जी वाटचाल आहे ती वाटचाल प्रचंड खडतर आहे. स्त्री म्हणून घडतानाची वाटचाल प्रत्येक स्त्रीची खडतरच असते, आणि त्यातल्या त्या जेव्हा राजकारणात आणि समाजकारणात करायचं असतं तेव्हा तर ती अधिक खडतर असते. मला वाटते की अशा वेळेला त्यांचा तो सगळा प्रवास जो आहे, तो चढ उतार जो आहे, तो पुस्तक रूपाने जर आला तर नव्या पिढीपर्यंत सातत्यानं तो पोचवता येणार आहे, आणि तो कायमचा ऐतिहासिक ठेवा होणार आहे. आणि मला वाटतं की दुर्गाताईंवर प्रेम करणाऱ्या आपण सगळ्यांनी त्यांच्याकडे सातत्यानं लकडा लावायला पाहिजे. हा ऐतिहासिक वारसा जो आहे जपायचा, तो पुस्तक रूपानं यायलाच पाहिजे. त्यामुळे आज मी त्याची सुरुवात केली आहे, पण तुम्ही सगळ्याजणी समोर बसलेल्या त्यांच्या ज्या मैत्रिणी, त्यांच्या ज्या सहकारी आहेत, तुमच्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे की दुर्गाताईंच्याकडून ते काम काय करायचं आहे, पूर्ण करूनच घ्यायचं आहे. आणि त्यासाठी त्यांना सततचा काय लावायचा आहे, लकडा लावायचा आहे. तुम्ही हे काम कराल असं तुमचे चेहरे बघून मला वाटतंय, कारण मी तशी व्यवसायानं शिक्षिका असल्यामुळे समोरच्यांचे चेहरे जरा लवकर वाचता येतात. आणि त्यातल्या काही जणांनी, त्यातल्या त्यांच्या या ज्या मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणींनी बघा तिथून मला प्रतिसाद मिळालाय की मी हे काम तुझं नक्की करीन. त्यामुळं मला नक्की खात्री आहे की पुढच्या वेळेला आपल्याला हे पुस्तक नक्की मिळेल. मी जेव्हा ताईंचा फोन आला या कार्यक्रमाच्या संदर्भात, तेव्हा मी त्यांच्याशी बोलत होते की अभियानाचं नाव असं मी एक तारा असं का दिलं असावं. त्या अनुषंगाने उत्कर्षताईनं पण मांडणी केली, पण मला स्वतःला त्याच्यात अजून एक भर घालावीशी वाटते किंवा अधिक एक विस्तार करावा असा वाटतोय. मी एक तारा जो आहे, हा जो तारा आहे ना, तो तारा स्वयंप्रकाशित आहे, म्हणजे स्वतःच्या प्रकाशानं लुकलुकणारा आहे. आपला स्वतःचा प्रकाश इतरांना देणार आहे, कारण तारे 2 प्रकारचे असतात. एक स्वयंप्रकाशित असतात, म्हणजे स्वतःचा प्रकाश इतरांना देतात, आणि काही तारे जे असतात ते परप्रकाशित असतात. मला असं वाटतं की यातला जो तारा आहे तो तारा काय आहे, स्वयंप्रकाशित आहे, कारण दुर्गाताई स्वतःचे तारा आहेत आणि स्वयंप्रकाशित तारा आहे. उत्कर्षताई म्हटली त्या एका वाक्यातलं गांभीर्य तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही मला माहीत नाही. दुर्गाताईंचं वैशिष्ट्य सांगताना त्या असं म्हणत होत्या की ती कुणाची मुलगी आहे, कुणाची पत्नी आहे, कुणाची आई आहे, याहीपेक्षा स्वतः एक स्त्री आहे, आणि सक्षमपणे त्यांनी काय केलेलं आहे, हे सगळं हाताळलेलं आहे. हे जे वाक्य आहे, हे वाक्य मला असं वाटतं की अधिक महत्त्वाचं आहे, आणि तेच वाक्य त्यांच्यातली सक्षमता अधोरेखित करताना दिसते. दुर्गाताईंशी मी बोलत होते तेव्हा मला असं कळलं की यातला जो तारा नाव आहे, हे तारा नाव कुणाशी संबंधित आहे. केवळ ते एक तारा स्वयंप्रकाशित एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. हे ताराबाई शिंदे, ज्या बुलढाणा जिल्ह्यातल्या ताराबाई शिंदे आहेत, बऱ्याचदा यांचा इतिहास आहे ना, तो इतिहास अजून सर्वांपर्यंत पोचलेला नाही, किंबहुना पोचू दिलेला नाही असं मला स्वतःला वाटतं. कारण आपल्याला सावित्रीबाई फुले माहीत आहे, आपल्याला अहिल्याताई रांगणेकर माहीत आहे, किंवा दुसरी अहिल्या पण आपल्याला माहीत आहे, जिजाऊ आपल्याला माहीत आहे, पण तेवढ्या ताराबाई शिंदे अजून काय नाही आहेत, फारशा परिचित नाही आहेत. या ताराबाई शिंदेमधला त्यांच्या नावाचं जे सुरुवातीचं आहे तो तारा त्यांनी घेतला असं मला त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला स्वतःला पण ही गोष्ट प्रचंड अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी वाटली. कारण सक्षमीकरण आणि ताराबाई शिंदे यांचं नातं कुठंतरी अगदी जवळच आहे. या ताराबाई शिंदे आहेत, त्यांचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य काय आहे, 18व्या शतकातली ही स्त्री आहे. आज आपण 21व्या शतकात आहोत आणि 21व्या शतकात इथं उभं राहून भाषण करतोय किंवा तुम्ही ऐकताय. 18व्या शतकात हे सगळं करणं सोपं नव्हतं. तेव्हा 18व्या शतकात या ताराबाई शिंदेंनी एक किती छोटंसं पुस्तक लिहिलं. खरं म्हणजे त्याला काही जण निबंध म्हणतात. 37 पानाचं एक छोटंसं निबंध वजाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. 18व्या शतकात
मगाशी उत्कर्षाताई आजही इथं तुलना करत होती आणि सांगत होती समानतेचं, किंवा जयाताईनं सांगितलं की जेव्हा कॅन्सरची पेशंट स्त्री असते, मुलगी असते, तेव्हा तिच्या बाबतीत आज काय केलं जातं, घरातलेच लोक तिच्या बाबतीत काय निर्णय घेतात. म्हणजे आजही समानता केवळ कशामध्ये आहे, पुस्तकामध्ये आहे किंवा भाषणामध्ये आहे, प्रत्यक्षात ती दिसत नाही. आणि त्यामुळं त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये या ताराबाईंनी लिहिलेलं आहे स्त्री पुरुष तुलना. आणि या पुस्तकामध्ये त्या इतक्या बंडखोर आहेत आणि इतक्या चिकित्सक आहेत. म्हणजे आज आपण चिकित्सा करायला घाबरतो, कोणत्याही गोष्टीला का विचारायला घाबरतो, पण 18व्या शतकामध्ये ताराताईंनी का तर विचारलंयच आणि या काचं उत्तर पण स्वतःच शोधलंय. आज जसं स्त्रियांच्या विषयी म्हणतात त्याहीपेक्षा भयानक पद्धतीनं 18व्या शतकात स्त्रियांविषयी म्हणत होते. काय म्हणत होते स्त्रियांच्या विषयी की स्त्री ही काय आहे, पापाचं द्वार आहे. म्हणजे सगळ्याची सुरुवात, सगळ्या वाईट गोष्टीची सुरुवात कुणापासून होते, स्त्रियांपासून होते. असं खरं म्हणजे आजही वेगळ्या पद्धतीनं तेच म्हटलं जातं. आजही काहीही घडलं, म्हणजे निर्भया प्रकरण घडलं, बलात्कार घडला आणि त्याची बातमी आली तर आजही कुणावर दोष दिला जातोय, मुलीवरतीच दोष दिला जातोय. म्हणजे ती चुकीचं वागली, ती 7च्या आत घरात आली असती तर असं म्हणून आम्हाला काहीतरी सांगितलं जातं जे चुकीचंच आहे, त्याविषयी मी नंतर बोलीन. पण तेव्हा असं म्हटलं जायचं की स्त्री ही पापाचं काय आहे, द्वार आहे. जे काही घडतंय वाईट साहित्य कुणामुळे घडतंय तर स्त्रियांमुळे घडतंय, असं सतत बोललं जायचं. मग आता या ताराताई त्या म्हणाल्या का विचारायला पाहिजे, चिकित्सा करायचंय. तुम्ही म्हणालात की स्त्री ही पापाचं काय आहे, द्वार, पण काय आहे मग आता तपासून बघायला पाहिजे. आणि म्हणून मग त्या आपल्या या जो स्त्री पुरुष तुलना पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये त्या असे विचारतात, रोखठोकपणे परखड सवाल करतात. जर स्त्री ही पापाचं द्वार आहे असं तुम्ही म्हणताय, एक वेळ आपण गृहीत धरूया की स्त्रियांमुळेच काय होत आहे, सगळे वाईट गोष्टी होत आहेत असं आपण गृहीत धरूया म्हणताय. पण मग हे जे तुरुंगात सगळे पुरुष दिसत आहेत, वेगवेगळ्या कारणासाठी तुरुंगात अडकलेले पुरुष दिसत आहेत, या पुरुषांनी नेमकी कोणती चांगली कामं केलेली आहेत आणि म्हणून ते तुरुंगात आलेले आहेत, याचं मला उत्तर द्या. एवढा असा रोकडा सवाल ते म्हणतात. ते अजिबात भानगडीत पडत नाहीत कशाच्या पण. त्या असं म्हणतात की ज्या अर्थी स्त्रिया वाईट कामं करतात असं गृहीत आहे तुमचं, तर मग हे सगळे पुरुष तुरुंगात आलेले आहेत वेगवेगळ्या कारणासाठी, ते कोणती चांगली कामं करून आलेले आहेत याचं मला जरा उत्तर द्या. मला असं वाटतं की या एका प्रश्नावरूनच ताराताई किती वैचारिकदृष्ट्या सक्षम होत्या हे आपल्या लक्षात येते. मला वाटतंय सक्षमीकरण हे यासारखं असायला पाहिजे. नाहीतर मग काय होतं, सक्षमीकरण सुद्धा आमच्याकडे आजपर्यंत अपूर्ण पोचवलं जातं. म्हणजे काय तर स्त्री सक्षमीकरण म्हटलं की मग आमच्याकडे काय होतं की स्त्रियांनी शारीरिकदृष्ट्या काय व्हायला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे. आणि मग त्यासाठी काय करूयात, मग त्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही काय करतो, जुदो कराटेचे क्लास लावतो आणि मग स्त्री सक्षमीकरण होईल असं म्हणून गप्प बसतो किंवा आमच्यापर्यंत ते सतत 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 काय केलं जातं, पोचवलं जातं. याच्या विरोधात मी आहे का, तर याच्या विरोधात मी अजिबात नाही. स्त्रियांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हायलाच पाहिजे. कारण आरेला कारे म्हणायचं असेल, आणि मगाशी जसं उत्कर्षाताईनं प्रश्न विचारलेला तेव्हा म्हणाली की स्टेजवरच्या सहित कुणाचाच हात वर झाला नव्हता, की आपण सगळ्याजणी कधी ना कधी या सगळ्याला काय गेलोय, सामोरं गेलोय. आणि आजही सामाजिक वास्तव तसंच आहे. समाज बदलायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण आजचं सामाजिक वास्तव तसंच आहे की जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला या सगळ्या गोष्टीला काय करावं लागतं, सामोरं जावंच लागतं. बलात्कारासारख्या एखाद्या वाईट गोष्टीला तिला सामोरं जरी जावं लागत नसलं तरी मला असं वाटतं की नजरेनं होणारा बलात्कार रोजच तिला काय करावा लागतो, सहन करावा लागतो. कारण तिला शिकायचं आहे, तिला नोकरी करायची आहे, तिचं करिअर घडवायचं आहे, तर तिला समाजात जाणं गरजेचंच आहे. आणि या सगळ्यासाठी तिला काय करायला पाहिजे, सक्षम बनवायला पाहिजे. त्यासाठी तिच्याकडे शारीरिक सक्षमता यायलाच पाहिजे, ही गोष्ट गरजेचीच आहे. पण त्याहीपेक्षा मला अधिक महत्त्वाची वाटते ती वैचारिक सक्षमता तिच्याकडे असायला पाहिजे. कारण एखादी गोष्ट तिच्या बाबतीत घडली तर बऱ्याचदा तिला स्वतःला आपणच दोषी आहोत असं वाटायला लागतं. म्हणजे माझ्या बाबतीत काही घडलं, म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये जेव्हा विद्यार्थिनींशी संपर्क साधते, बोलते, तेव्हा त्या स्वतः मुलींना काय वाटतं, ज्या अर्थी मला कॉमेंट्स पास झाली त्या अर्थी बहुतेक माझीच काहीतरी काय असेल, चूक असेल असं तिलाच वाटायला लागतं. तिला स्वतःलाही वाटतं खरं तर हे सगळं कुठल्या पुस्तकात लिहिलंय का, तेव्हा वाटतं कोणत्याच विषयाच्या पुस्तकात असं लिहिलेलं नाही आहे की जेव्हा तुमच्या बाबतीत काही वाईट घडतं तेव्हा त्याला केवळ तुम्ही एकटेच काय असता, जबाबदार असता, स्त्री आहात म्हणून तुम्ही जबाबदार असता, असं कुठं लिहिलेलं नाही, कधी पुस्तकातून शिकवलं गेलेलं नाही. पण तरी सुद्धा आमच्या इथं कुणीतरी काय केलंय, पक्क बसवलेलं आहे. म्हणजे जसे डॉक्टर आह साळुंखे असं म्हणतात की आमच्या धडावरती आमचंच डोकं असायला पाहिजे, पण सध्या आमच्या धडावरती आमचं डोकं नाहीये. मग कुठलं डोकं आहे, म्हणजे धड पण आमचं आहे, डोकं पण आहे, पण डोक्यातले विचार
तर समोरच्यानी मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे लेखी मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, किंवा आता नव्यानं तयार झालेल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल किंवा फेसबुक युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीतून आमचं माइंड तयार केले गेले, माइंड सेटिंग केले. त्यामुळं मला स्वतःला पण स्त्री म्हणून असं वाटते की मी स्त्री म्हणून कुठंतरी काय आहे, कमी आहे. मी स्त्री म्हणून या सगळ्याला काय आहे, जबाबदार आहे. आणि मग एकदा ही जबाबदारी स्वतः स्वीकारायची ठरवली की मग की काय होतं, त्याला प्रतिकार करणं किंवा त्याच्या विरोधात काहीतरी करणं, यासाठीचं जे अंतर्गत बळ लागतं ते बळच काय होतं, नाहीसं होतं. आणि मग निर्भया म्हणून मग आम्हाला काय करावं लागतं, राज्य आयोगाकडून काहीतरी नव्यानं आमच्यासाठी करा असं सतत मागणी करावी लागते. खरं म्हणजे ते करणं शासनाची जबाबदारीच आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की आपण वैचारिकदृष्ट्या जर सक्षम झालो की हे सगळं घडलंय, याच्यामध्ये केवळ मी एकटी काय नाहीये, जबाबदार नाही, तर याला जो करणार आहे तोही तितकाच किंबहुना माझ्यापेक्षा अधिक जास्त जबाबदार आहे, असं जेव्हा स्वतः तुम्ही स्वीकारायला लागाल, मला वाटतं तेव्हाच काय होणार आहे, खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये काय येणार आहे, सक्षमता येणार आहे. आणि मग जेव्हा तुम्हाला कळेल की माझ्यावर अन्याय करणारा दुसरा कोणीतरी आहे, तर त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी मग तुमच्या मनगटातलं बळ काय होणार आहे, निभावणार आहे. मग ते अधिक ताकदवर होणार आहे. आणि मग ही मनगट केवळ बांगड्या घालण्यासाठी नाही, तर या मनगटाचा वापर समोरच्याला ठोसा देण्यासाठी पण करता येतो, याची जाणीव होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शारीरिक सक्षमतेबरोबर सगळ्यात महत्त्वाची आहे ती वैचारिक सक्षमता. आणि मग ही वैचारिक सक्षमता कुठून येणार आहे, तर मला वाटतं ही वैचारिक सक्षमता चिकित्सेमधून येणार आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला का म्हणायला शिकाल, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण सगळे सक्षम घडणार आहोत, असं मला स्वतःला वाटतं. मी जेव्हा सावित्रीबाईचा किंवा त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असणाऱ्या महात्मा फुल्यांचा अभ्यास करते, तेव्हा मला स्वतःला सातत्यानं असं वाटतं की ही दोघं मंडळी आहेत ती सतत चिकित्सक होती, सतत या सगळ्याला प्रश्न करणारी होती. आणि म्हणून त्यातून नवं घडत गेलं. साधी गोष्ट आहे, ज्योतिबांनी चिकित्सा केली. कशाची चिकित्सा केली की स्त्रियांना काय दिलं जात नाही, शिक्षण दिलं जात नाही. त्यांच्या काळात स्त्रीला शिक्षणच दिलं जात नव्हतं. मग त्यांनी साहजिकच प्रश्न विचारला का, तर त्यांना सांगितलं गेलं की धर्म ग्रंथांमध्ये काय लिहिलंय की स्त्रियांनी असं वागायचंय, तिची चौकट ठरली आहे, त्या चौकटीच्या आतच स्त्रीनं राहायचंय, चौकटीच्या बाहेर राहणारी स्त्री चांगली नसती असं धर्मग्रंथात लिहिलंय, असं आजवर सांगितलं गेलं होतं. ज्योतिबा फुले शाळेत जायला लागले, वाचायला यायला लागलं, आणि मग त्यांनी जेव्हा धर्मग्रंथ वाचले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की कोणत्याच धर्मग्रंथात असं कुठंच लिहिलेलं नाहीये. मग लिहिलेलं जर नाही तरी सुद्धा समाज का सांगत राहतोय किंवा का असं मन घडवतोय, माइंड सेटिंग असं का केलं स्त्रीचं की स्त्रियांनी काय करायचं नाही, शिकायचं नाहीये, किंवा मेल्याशिवाय एकदा लग्न होऊन घरात आली की मेल्यावरच घराचा उंबरठा ओलांडायचा, असं का तिच्या कानी कपाळी ओढून सांगितलं जाते. धर्माच्या नावानं सांगितलं जाते, परंपरेच्या नावानं सांगितलं जातं, रूढीच्या नावानं सांगितलं जातं, देवाच्या नावानं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात तसं तर कुठंच नाही आहे. आणि हे जेव्हा कळालं तेव्हा मग त्यांनी ती तपासणी केली, तरी पण लोक का सांगत असावे बाईला असं की बाईनं शिकायचं नसतं. तेव्हाची पद्धत अशी होती की बाई शिकल्या की वाईट चालीच्या होत्या, बायका शिकल्या की चौचाल होत्या, असं तेव्हा लिहून ठेवलेलं आहे. आज जर तेच आपण वापरलं असतं तर, जे जयाताईनं सांगितलं, तिनं जो अनुभव घेतला की ती जेव्हा कॅन्सरची डॉक्टर झाली तेव्हा काय होतं नेमकं हे कळालं असतं का, जर आपण शिकलोच नसतो तर. त्या काळामध्ये ज्योतिबा आणि सावित्रीनं चिकित्साच केली नसती आणि मग परंपरेच्या चौकटी तोडून मोडून टाकल्या नसत्या, आणि सावित्रीला जर तेव्हा शिकवलंच नसतं तर मला नाही वाटत आज आपण वाढदिवसासाठी इथं सगळ्या जमले असतो आणि तुम्ही ऐकायला आले असता, असं घडलंच नसतं. आणि म्हणून मी म्हणते की सक्षमतेची सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे चिकित्सा करणे. जे काही तुम्हाला प्रश्न पडतील त्या प्रश्नाला का विचारायला शिका. जोपर्यंत तुम्ही का विचारत नाही आणि ते का तपासून बघत नाही तोपर्यंत तुम्ही सक्षम होणार नाही. माझ्यासाठी कोणतरी बोलणारी येईल, सांगेल, कदाचित पुस्तकातून तुम्हाला शहाणपण मिळेल, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःच चिकित्सक होणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच का विचारणार नाही, तुमच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला का विचारा, तुम्हाला आज ना उद्या त्या काचं काय मिळेल, उत्तर मिळेल. मग ते काचं उत्तर तपासलं की मग काय बदलायचं ते ठरवता येईल आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही काय होणार आहात, सक्षम होणार आहे. नाहीतर मग आम्हाला सातत्यानं वाटत राहील की केवळ एखाद्या स्त्रीला निर्भया नाव दिल्यानं ती निर्भया घडत नाही, किंवा निर्भया नाव दिलं म्हणून नंतर ते प्रकार घडायचे थांबलेत, असं झालंय का? अजिबात नाही आहे. ते प्रकार आजही राजरोसपणे सुरूच आहे. म्हणजे आजही अगदी राज्य आयोगाच्या सदस्य आहेत तरी सुद्धा त्यांच्या समोर मी अगदी जाणीवपूर्वक भाष्य करते की आजही महाराष्ट्रामध्ये दर 7 मिनिटाला स्त्रियांवर बलात्कार होतो, वेगवेगळे अत्याचार होत आहेत.
दर 7 मिनिटाला. पूर्वी तर दर 7 मिनिटाला केवळ अत्याचार म्हटलं जायचं, ते वेगवेगळे अत्याचार होते. पण आता ज्याची नोंद होती त्या नोंदीवरून काढले, दर 7 मिनिटाला स्त्रीवरती बलात्कार होते आणि तिला त्या गोष्टीला काय जावं लागतं, सामोरं जावं लागतं. आणि ह्या बलात्काराच्या वेळेला मगाशी जसं म्हटलं की तुम्ही 7च्या आत घरात आला तर बलात्कार होणार नाही. तुम्ही जर डोक्यावरून पदर घेणाऱ्या, अंगभर पदर नेसणाऱ्या असाल तर तुमच्यावर बलात्कार होणार नाही. मला वाटते पुन्हा इथं चिकित्सा केली तुम्ही का विचारलं की लगेच याची उत्तरं मिळतात. मला असं वाटतं की नगर जिल्ह्यामध्येच कोठेवाडीमध्ये घडलेली जी घटना आहे, मला वाटतं की चिकित्सा करायचं असं मी म्हणत होते. त्या अनुषंगाने जर मला असं वाटतं आपण बघितलं की कोठेवाडीमधली घडलेली घटना बघितली तर तुम्हाला सगळ्यांना त्याचा एकदा जाणीवपूर्वक आठवण करून देते. ही घटना जेव्हा घडली तेव्हा कोठेवाडीमध्ये फक्त वयस्कर स्त्रिया होत्या. कारण तिथली तरुण मंडळी आणि जे काम करणारे, ज्यांच्यामध्ये बळ आहे काम करण्याचं, ते सगळेजण ऊस तोडीला गेलेले होते. मग घरात कोण राहिलेलं होतं, बाजूला मागे तर लहान मुलं आणि वयस्कर स्त्रिया आणि वयस्कर पुरुष एवढेच घरात होते. आणि त्या सगळ्या वयस्कर स्त्रिया नऊवारी नेसणाऱ्याच होत्या. तरी सुद्धा त्यांच्यावरती काय झाला होता, बलात्कार झाला होता. म्हणजे ही गोष्ट घडते तेव्हा स्त्रीचं कपडे काय आहेत, ती कशी आहे यावर अवलंबून नसतं, तर मुळातच काय आहे, ही मानसिकता चुकीची आहे. आजही समाजामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. आजही स्त्री म्हटलं की केवळ स्त्रीच्या शरीराचा विचार केला जातो. तिची बौद्धिक क्षमता किती आहे, तिच्यामध्ये वेगवेगळी क्षमता किती आहे याचा लेखाजोखा काय केला जात नाही, मांडला जात नाही. दिसते कशी यावरतीच, म्हणजे तिचं बाह्य सौंदर्य काय आहे याच्यावरतीच आजही काय केला जातो, विचार केला जातो. किंबहुना आजही आपल्याकडे पोचवलं तेच जाते की तू जर स्त्री असशील आणि चांगली स्त्री असशील तर समाजाने ठरवलेली जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये तू बसणारी असशील तरच काय आहे, तू चांगली स्त्री आहे. आणि मग आपण सगळ्याजणी सुद्धा त्यासाठी काय करत राहतो, धडपड करत राहतो. कारण मला स्वतःला असं वाटतं की ही जी चौकट आहे, ही चौकटी 2 गोष्टी देते. एक तर ही चौकट आम्हाला काय देते, प्रतिष्ठा देते समाजामध्ये की स्त्री चांगली आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ही चौकट मला काय देते, संरक्षण देते. कारण संरक्षण नसेल तर स्त्रीचे होणारे हाल समाजामध्ये आपण बघतो. आणि मग न कळत, न पटणारी गोष्ट जरी असली तरी मला असं वाटतं की न कळत आपण या काय करतो, या चौकटीमध्ये स्वतःला बसवण्यासाठीचा आटापिटा करत असतो. मला असं वाटतं की या अभियानाच्या निमित्तानं मला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की समाजामध्ये केवळ जातीमध्येच वर्णव्यवस्था आहे असं नाही. ती तर आज फार कमी कमी होत आलेली आहे, एकदम संपली आहे हे म्हणणं धाडसाचं ठरेल. पण मला असं वाटतं की आज स्त्रियांच्या बाबतीत मात्र समाजामध्ये वर्णव्यवस्था आहे. म्हणजे काय, आज कोणत्या स्त्रीला समाजामध्ये वरचं स्थान किंवा प्रतिष्ठा आहे, तर मला असं वाटतं की ज्या स्त्रीचं लग्न झालंय आणि जिला मुलगा आहे ती स्त्री काय आहे, 1 नंबरला आहे. त्यानंतर ज्या स्त्रीचं लग्न झालंय आणि तिला मुली आहे, मुलगा नाही पण मुली तरी आहे म्हणून ती आहे. त्यानंतरची लग्न झालेली पण जिला कुणीच नाहीये, जिला एक अतिशय वाईट आणि घाणेरडा शब्द वापरला जातो, वांज म्हटलं जातं, ती त्याला आहे. अशी आमची काय केलेली आहे, वर्णव्यवस्था केलेली आहे समाजानं. आणि म्हणून मग न कळत आम्हाला काय वाटतंय, मला जर त्या वर्णव्यवस्थेत वरच्या स्थानावर बसायचं असेल तर मला काहीही करून काय व्हायला पाहिजे, मुलगा व्हायलाच पाहिजे असं बाईलाच वाटायला लागतंय. आणि मग न कळत आमच्यापर्यंत पोचवलं काय जातंय, बाईच बाईची दुश्मन असते असं पोचवतात की नाही. आणि मग त्याला उदाहरण काय देतात, ॲबॉर्शन करायला कोण येतंय, मुलगी आहे म्हणून ॲबॉर्शन करणारी कोण आहे, आईच असती, म्हणजे ती स्त्री असती. मग तिच्यावरती कविता लिहिली जाते की आई मला जन्म घेऊ दे, आई मला भावाची बहीण होऊ दे, आई मला त्याला राखी बांधू देत, वगैरे वगैरे. आणि आपल्याला त्या कवितेचे पण गोडवे गावेसे वाटतात, त्या कवीचे पण गातो आणि कवितेचे पण. मग आता मला परत वाटतं चळवळीतली म्हणून असेल पण मी परत चिकित्सा करते की असं लिहिलंय, म्हणजे ती पोटातली गर्भातली मुलगी म्हणते की आई मला जन्माला येऊ देत, असं ती आईलाच का म्हणतेय. खरं म्हणजे तिला जन्माला येऊ देत का नाही येऊ देत हा निर्णय आई एकटी करते का घरात कधी, शिकलेली असो अडाणी असो कोणती पण असो, आईला निर्णय घेण्याचा अधिकार आहे का. मग ज्या अर्थी आईला तो निर्णय घेण्याचा अधिकार नाही, खरं म्हणजे तो निर्णय घेणारा जो कोणी याला पुरुष जरी असला तरी तो चुकीचा अजिबात नाही आहे. तो चुकीचा का नाही आहे, कारण त्याला असं वाटतं की माझी बायको या वर्णव्यवस्थेमध्ये कुठे
कुठे यायला पाहिजे, वरच्या स्थानी यायला पाहिजे. म्हणून माझ्या सासूला वाटतंय हिला काय व्हायला पाहिजे, मुलगाच. म्हणून माझ्या नवऱ्याला वाटतंय हिला मुलगाच व्हायला पाहिजे. ते चुकीचेच नाही आहे. म्हणजे खरं दुखणं कुठं आहे, खरं दुखणं आहे या वर्णव्यवस्थेमध्ये. आणि आम्ही मात्र दुखणं शोधतोय कुठं, दुसरीकडेच. जेव्हा ही वर्णव्यवस्था म्हणजे आम्ही जेव्हा स्त्रियांना सगळ्यांना सामावून घेऊ आणि आम्हीच जर शिक्के मारायचे बंद केले, मला असं वाटतं की या अभियानाच्या निमित्तानं आपण एक करूया की आपणच शिक्के मारायचे बंद करूया. म्हणजे ही स्त्री तशी, किंवा हिला नुसतीच मुलगी झाली आहे, हीच अशी आहे, ती तशीच आहे, काहीही विचार न करता आपल्याला शिक्के मारणं फार सोपं आहे. आणि आपण ते सतत करत असतो, कारण ते शिक्के दुसऱ्याच्या कपाळावर मारायचे असतात आणि ते करणं फार सोपं असतं. मला वाटतं ज्या दिवसापासून आपण हे शिक्के मारणं चिकित्सेनं बंद करू, त्या दिवशी मला असं वाटतं की जो चांगला समाज घडवण्याचं आपण स्वप्न बघतोय, म्हणजे स्त्रियांना सक्षम होण्याचं जे स्वप्न बघतोय की स्त्रिया दिवसा आणि रात्री कामाच्या ठिकाणी पण निर्भयपणे संचार करू शकतील. म्हणजे त्यांना कशाचीही भीती वाटणार नाही, कुठेही जाण्या येण्याची वाटणार नाही. केवळ रात्री भीती वाटते ही गोष्ट खरीच नाही आहे. दिवसा सुद्धा स्त्रियांना एकटा प्रवास करताना आज काय वाटते, भीती वाटते. म्हणूनच आपल्याकडच्या कितीतरी इथे महिला बसलेल्या असतील की त्यांच्या लेखीमध्ये क्षमता आहे, पण तिला बाहेरगावी शिकायला ठेवायची, हॉस्टेलला शिकायला ठेवायची, तर अगोदरच तिच्यावरती काय येते, दडपण येते. माझी लेख चांगलीच आहे, पण समोरचं चांगलं असेलच याची गॅरंटी नाही. आणि त्यामुळे माझ्या लेखीचं शिक्षण नाही झालं तर चालेल, एकदाशी तिला काय करूया, उजवून टाकूया, असं म्हणणाऱ्या सुद्धा आपणच आहोत. हे सगळं केवळ आणि केवळ आपण सक्षम नसल्यामुळं, वैचारिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळं घडतोय. वाईट घटना घडणारच आहेत, घडू नये अशी आपली अपेक्षा आहे. पण सक्षम समाज आणि चांगला समाज घडवायचा असेल तर मला असं वाटतं की ती सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे. आणि त्यासाठी मला स्वतःला असं वाटतं की या सक्षमीकरणातलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल जे आहे ते पाऊल म्हणजे चिकित्सा करणं. आपण प्रत्येक गोष्टीला का विचारणं आणि त्या काचं उत्तर शोधणं, हे जर मला वाटते आपण सगळे आजपासून करायला लागलो तर मला असं वाटते की हे जे अभियान आज आपण सुरू केले, किंवा सक्षमता, जी सक्षमता आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे ती सक्षमता आपल्या सगळ्यांना मिळेल. मगाशी ताराबाई शिंदेच्या सारखं जे उदाहरण दिलं ते जाता जाता डॉक्टर्स इथं खूप आहेत, म्हणून जाणीवपूर्वक एक उदाहरण मला द्यावंसं वाटते. जो इतिहास आजही अजून काय केलेला आहे, आपल्या समाजापासून फार मागे आलेला आहे, लोकांपर्यंत तो पोचलेलाच नाही. तो आहे डॉक्टर रखमाबाई राऊतांचा इतिहास. म्हणजे खरं तर 1882ला एक की नाही, 1882 पुन्हा 18 शतक जेव्हा आमच्यावरती इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा एक खटला चाललेला होता. त्या खटल्यामधल्या या आहेत डॉक्टर रखमाबाई राऊत आणि त्यांच्या विरोधात त्यांचे मिस्टर होते दादाजी भिकाजी ठाकूर. असा हा गाजलेला खटला आहे. कशासाठी खटला होता हा, तर या ज्या रखमाबाई राऊत आहेत या लग्न झाल्यानंतर पण आपल्या वडिलांकडेच राहत होत्या आणि शिकत होत्या. आणि त्या शिकून काय झालं, लहानपणी लग्न झालं होतं, त्या 11व्या वर्षाच्या होत्या तेव्हा लग्न झालेलं होतं. पण त्यांच्या आईनं जेव्हा दुसरा विवाह केला, ज्यांच्याशी केला ते जे डॉक्टर राऊत होते ते स्वतः शल्य विशारद होते. आणि मग ते म्हणाले की माझी मुलगी इतकी लहान आहे की मी आत्ताच काय करणार नाही, नवऱ्याच्या घरी पाठवणार नाही. आणि मग त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतली ही मुलगी आणि तिला शिकवलं, तिला डॉक्टर केलं. पण त्यावेळेचा समाज असं म्हणत होता की बाईचं लग्न झालंय आणि तिनं राहायला कुठं पाहिजे, सासरच्या घरी येऊन राहायला पाहिजे. अजूनही माहेरी काय करते, बरं आता डॉक्टर झाली आहे, कमवायला लागली आहे, मग आता ते पैसे कुठे मिळायला पाहिजे, सासऱ्यांना मिळायला पाहिजे, तिकडं कुठे काय चाललंय. म्हणून तिला खूप विनवण्या केल्या की तू ये म्हणून. पण तिचा नवरा जो होता, म्हणजे या रखमाबाईंचा नवरा जो होता तो फारसा काही चांगला वागणारा नव्हता. आणि म्हणून रखमाबाई शहाण्या झालेल्या होत्या आणि त्या म्हणाल्या मला कळत नव्हतं तेव्हाच लग्न केलेलं होतं, मला हे लग्नच मान्य नाही आहे आणि लग्नच मान्य नाही त्यामुळे मी तुझ्याकडे येण्याचा प्रश्नच नाही, त्यामुळे मी काही येणार नाही, असं त्या सतत ठेका धरून बसलेल्या होत्या. म्हणून त्यांच्या नवऱ्यानं कोर्टात काय केली, केस दाखल केली की बायकोनं माझ्याकडे काय करायला यावं, नांदायला यावं. ती केस उभी राहिली कोर्टात, इंग्रजांचं राज्य होतं, कोर्टात मग उभी राहिली केस आणि मग तिला निकाल दिला गेला. त्यांना 2 पर्याय दिले त्यावेळेच्या न्यायाधीशांनी, एक तर तुला नांदायला जावं लागेल, नाही तर मग तुला 6 महिन्याची जेलची शिक्षा भोगावी लागेल, सांग तुला काय मान्य. रखमाबाईंनी काय निवडले, दुसरी गोष्ट. त्या म्हणाल्या मी जेलची हवा खायला तयार आहे पण मी नवऱ्याच्या घरी जाणार नाही. आणि मग जेव्हा हा सगळा जो केसचा खटला जो आहे तो राणीच्या, इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचला, तेव्हा त्या राणीने यांना भेटायला बोलावलं. आणि मग राणींनी विचार केला की काय आहे तुमचं म्हणणं. तेव्हा या रखमाबाईंनी सांगितलं की आमच्या देशामध्ये इतक्या लहानपणी लग्न केली जातात, 9, 10, 8 हे काय लग्न व्हायचं वय आहे का की ज्या वयामध्ये लग्न म्हणजे काय, नवरा म्हणजे काय, सासर म्हणजे काय, काहीच कळत नाही. हे बदलायला पाहिजे ना, तुमचं राज्य आहे म्हणे इंग्रजांचं, किमान तुम्ही एवढी चांगली गोष्ट तरी करायला पाहिजे. आणि मग तेव्हा काय केलेलं आहे, तो जो
लग्नाचं वय जे आहे ते लग्नाचं वय जास्त व्हावं यासाठी त्या काळामध्ये इंग्रजांनी काय केलेलं आहे, कायदा तयार केलेला आहे. आजही कायदे तयार केलेले असले तरी त्या कायद्याची अंमलबजावणी किती होते ते तुम्हाला माहीत आहे. आजही रखमाबाईंचं वैशिष्ट्य हे जसं वैशिष्ट्य आहे तसं दुसरं रखमाबाईंचं वैशिष्ट्य असं आहे की या रखमाबाईंनी जेव्हा कोर्टाची केस त्या हरत नाहीत असं लक्षात आलं तेव्हा मग त्यांच्या नवऱ्याने त्यांच्याबरोबर काय केलं, पैशासाठी साखरलोटं करायचं ठरवलं आणि मग रखमाबाईंनी त्यावेळेचे 2000 रुपये कुणाला दिले, आपल्या नवऱ्याला पोटगी म्हणून दिलेत आणि काळी मोड घेतली. मला असं वाटतंय की ही गोष्ट केवळ टाळ्या वाजवण्याची नाही आहे मैत्रिणींनी, ही गोष्ट त्या काळामध्ये त्या बाईनं धाडस दाखवलंय. कारण त्यावेळेला सुद्धा आज जशा परंपरागत चौकटी आहेत की नाही बाई चांगली असण्याच्या, तशा त्यावेळेलाही होत्या. आज आपण खूप अभिमानानं रखमाबाई राऊतांचं नाव घेतो, सांगतो इतिहास, पण त्या काळामध्ये त्या बाईला जसं कोर्टात तोंड द्यावं लागलं असेल तसं तिला आजूबाजूला नातेवाईकांना तोंड द्यावं लागलं असेल का नसेल, मित्रमैत्रिणींना तोंड द्यावं लागलं असेल का नसेल, पण ती काय राहिली, ठाम राहिली. कारण तिचा विचार काय होता, ठाम होता. मला वाटते वैचारिक सक्षमता तुम्हाला हे बळ देते, लढायचं बळ देते, स्वतःसाठी लढायचं बळ देते, अधिक चांगला समाज निर्माण करण्यासाठीचं बळ देते. आणि म्हणून मला वाटते की सक्षम होणं म्हणजे वैचारिकदृष्ट्या तुम्ही सक्षम होणं, ही सक्षमता जेव्हा हळूहळू आपल्यामध्ये येईल तेव्हा आपल्याला अपेक्षित असणारा समाज आपण चांगला घडवू आणि ज्या चांगल्या समाजामध्ये आपण निर्भयपणे वावरणार आहोत अशा समाज निर्मितीचं आपण पुन्हा एकदा जे स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आपल्या क्षमतेनुसार आपल्याला जे जे करता येणं शक्य आहे ते आपण करूया. एवढं बोलून मी इथं माझं मनोगत थांबवते. डॉक्टर साहेब उशीर आलेत आणि म्हणून मग जाणीवपूर्वक त्यांच्या कानावरती ती गोष्ट घालायला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा त्या गोष्टीचं मी इथे सुतोवाच जाणीवपूर्वक करते. डॉक्टर साहेब, मी दुर्गाताईंच्यावरती एक जबाबदारी दिली आहे आजच्या अभियानाच्या अनुषंगाने की दुर्गाताईंनी स्वतः जेव्हा त्या तुमच्याकडे आले तेव्हापासून आज नगराध्यक्ष होईपर्यंतचा त्यांचा जो सगळा प्रवास आहे तो प्रवास त्यांनी शब्दबद्ध करावा आणि पुस्तक रूपानं पुढच्या पिढीसाठी, खरं म्हणजे तो ऐतिहासिक लेखाजोखा आहे, तो लेखाजोखा पुढच्या अभियानाच्या वेळेला आमच्या हातात द्यावा अशी एक जबाबदारी त्यांच्यावरती दिली आहे. त्यांचे जोडीदार म्हणून, त्यांचे सहकारी म्हणून मला असं वाटतंय की तुमच्यावरती पण ही जबाबदारी आहे की दुर्गाताईंच्याकडून